सर्वांना सप्रेम जय भारत. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं सत्यम संकुलामध्ये स्वागत आहे. खातो तो घास आणि घेतो तो श्वास, बाबा भक्त तुमच्यामुळे, हे आपण सर्वजण जाणतोच. आणि याचेच भान ठेवून दर साल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि महापरिनिर्वाण दिनी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असणाऱ्या विविध समाज घटकातील वंचित व होतकरू विद्यार्थ्यांना आम्ही 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संचाचे वाटप करीत आलेलो आहोत. संकुल सुरू करताना काही बुद्धिजीवींकडून आपमतलबीपणाचे सल्ले दिले गेले, म्हणून त्यांना आज हे सडेतोड उत्तर देताना आम्हाला अभिमान वाटतो. त्यांच्यासाठी तथाकथित शिक्षण संस्था किंवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चालवणे हा एक व्यवसाय असेल, धंदा असेल, उपजीविका असेल अथवा बाजार असेल, परंतु आम्हासाठी संकुल उभारणे हे एक व्रत आहे, एक ध्यास आहे. शिका, चेतवा आणि संघटित करा, नेहमीच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देणारा हा कानमंत्र. या कानमंत्राचा जप गेले 2 दशकांपासून अखंडित अविरतपणे आम्ही करत आहोत. याची प्रचिती म्हणजे निव्वळ एक बाजारू माहितीरूपी पुस्तक निर्माण न करता परिस्थिती अभावी योग्य मार्गदर्शन उपलब्ध नसणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता स्पर्धा परीक्षेत निर्विवाद यश मिळवून देण्यासाठी सत्यम संकुलामार्फत 1000 संभाव्य प्रश्नपुस्तिका संच तयार करण्यात आले होते. आणि या प्रश्नसंचातूनच संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सन 2017 व सन 2018 या साली झालेल्या विविध जिल्ह्यातील लेखी परीक्षेत सरासरी 90हून अधिक प्रश्न विचारण्यात आलेले होते. जसे की सन 2017 साली नाशिक ग्रामीणला 92 प्रश्न, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 97 प्रश्न, मुंबई लोहमार्ग 93 प्रश्न आणि SRPF गट क्रमांक 2 पुणे येथे 94 प्रश्न विचारण्यात आले होते. तसेच सन 2018 साली धुळे जिल्ह्यात 95 प्रश्न, SRPF गट क्रमांक 5 दौंड येथे 93 प्रश्न, SRPF गट क्रमांक 7 दौंड येथे 96 प्रश्न, चंद्रपूर जिल्हा 94 प्रश्न, नाशिक ग्रामीण 94 प्रश्न, वर्धा जिल्ह्यामध्ये 92 प्रश्न आणि नागपूर जिल्ह्यामध्ये तब्बल 98 प्रश्न विचारण्यात आलेले होते. अशा प्रकारे ज्ञान हे कोणा एकाची वैयक्तिक मक्तेदारी असूच शकत नाही, या तत्त्वाचा अंगीकार करून उपलब्ध असलेल्या अभ्यास साहित्याद्वारे अधिकाधिक अचूक प्रश्नोत्तरांची मालिका घेऊन आम्ही आपल्या भेटीस येत आहोत, ज्यांचा तुम्हाला तुमची गुणवत्ता वाढवण्यास निश्चितच लाभ होईल. सदर प्रश्नमालिका अधिकाधिक गरजू होतकरू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यास आम्हास सहकार्य करून प्रत्येकजण आपापले सामाजिक उत्तरदायित्व निभावेल अशी आम्हास आशा वाटते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अभ्यासणार आहोत सत्यम संकुलाच्या संभाव्य प्रश्नमालिकेचा भाग 5. यामध्ये विचारण्यात आलेले 100 प्रश्न हे पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा, ग्रामसेवक, रेल्वे भरती, लोहमार्ग भरती, वन खाते आणि आरोग्य खाते या आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये विचारले जाण्याची दाट शक्यता आहे. आणि म्हणूनच आम्हाला आशा वाटते की या संभाव्य प्रश्नमालिकेमुळे प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात एक दृढ आत्मविश्वास निर्माण होईल की मी यशस्वी होणारच. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज उत्तरोत्तर मिळण्याकरिता आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. पाहूयात आजची प्रश्नमालिका. प्रश्न क्रमांक 1. प्रश्न आहे, टिंबटिंब या खनिजापासून मुख्यतः ॲल्युमिनियम हा धातू तयार केला जातो. पर्याय आहे A. अभ्रक, B. जिप्सम, C. मॅंगनीज आणि D. बॉक्साईट. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक D. बॉक्साईट. पुढील प्रश्न क्रमांक 2. आशियातील सर्वात मोठी लोकर बाजारपेठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पर्याय आहे A. सुरतगड, B. जोधपूर, C. बिकानेर, D. जैसलमेर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. बिकानेर. पुढील प्रश्न क्रमांक 3. महाराष्ट्रातील कोणत्या शहराजवळ माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा आहे? पर्याय आहे A. नेरूळ, B. नेरळ, C. लोणावळा खंडाळा आणि D. कोल्हापूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B. नेरळ. पुढील प्रश्न क्रमांक 4.
मोसमी वारे विषुववृत्त ओलांडताना पृथ्वीच्या स्वांग परिभ्रमणामुळे उत्तर गोलार्धात आपल्या उजव्या बाजूस वळतात, म्हणून त्यांना टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहे ए नैऋत्य मोसमी वारे, बी ध्रुवीय वारे, सी ईशान्य मोसमी वारे आणि डी मोसमी वारे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नैऋत्य मोसमी वारे. पुढील प्रश्न क्रमांक 5. भाववाढीच्या काळात पुढील कोणते परिणाम होतात? 1. पैशाचे मूल्य घटते, 2. वस्तूचे मूल्य घटते, 3. पैशाचे मूल्य वाढते आणि 4. वस्तूचे मूल्य वाढते. पर्याय आहे ए 1 व 2, बी 2 व 3, सी 1 व 4 आणि डी 3 व 4. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1 व 4. पैशाचे मूल्य घटते आणि 4 वस्तूचे मूल्य वाढते. पुढील प्रश्न क्रमांक 6. पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहे ए उत्पादन मूल्य, बी क्रयशक्ती, सी मागणी आणि डी किंमत. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी क्रयशक्ती. पैशाच्या ठिकाणी वस्तू खरेदी करण्याची जी क्षमता आहे त्याला पैशाची क्रयशक्ती असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणता जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही? पर्याय आहे ए वाशिम, बी यवतमाळ, सी अकोला, डी वर्धा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी वर्धा. हा जिल्हा अमरावती प्रशासकीय विभागात येत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 8. वित्त आयोगाची स्थापना भारतात कोण करतात? पर्याय ए राष्ट्रपती, बी लोकसभा अध्यक्ष, सी अर्थमंत्री, डी पंतप्रधान. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राष्ट्रपती. वित्त आयोगाची स्थापना भारतात राष्ट्रपती करतात. पुढील प्रश्न क्रमांक 9. ग्राहक संरक्षण कायदा टिंबटिंबमध्ये पास करण्यात आला. पर्याय आहे ए 1988, बी 1987, सी 1986 आणि डी 1990. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 1986. ग्राहक संरक्षण कायदा हा 1986 मध्ये पास करण्यात आला. पुढील प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणत्या ठेवीवर बँक व्याज देत नाही? पर्याय आहे ए चालू ठेवी, बी आवर्ती ठेवी, सी बचत ठेवी आणि डी मुदत ठेवी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चालू ठेवी. या ठेवीवर बँक व्याज देत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 11. कोणतेही धनविधेयक टिंबटिंब सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही? पर्याय आहे ए अर्थमंत्र्यांच्या, बी पंतप्रधानांच्या, सी अर्थसचिवाच्या आणि डी राष्ट्रपतीच्या. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी राष्ट्रपतीच्या. कोणतेही धनविधेयक हे राष्ट्रपतीच्या सहीशिवाय संसदेत प्रस्तुत करता येत नाही. पुढील प्रश्न क्रमांक 12. खालीलपैकी कशातून मिथेन वायूचे उत्पादन होते? पर्याय आहे ए भुईमुग शेती, बी कापूस शेती, सी भात शेती आणि डी गव्हाची शेती. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी भात शेती. पुढील प्रश्न क्रमांक 13. खालीलपैकी कोणत्या धातूपासून बनवलेल्या वस्तू चुंबकाकडे आकर्षल्या जातात? पर्याय आहे ए कोबाल्ट, बी लोखंड, सी निकेल, डी यापैकी सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी यापैकी सर्व. पुढील प्रश्न क्रमांक 14. अजीवनसत्वाच्या अभावी कोणता आजार होतो? पर्याय आहे ए रातांधळेपणा, बी बेरीबेरी, सी मुडदूस आणि डी स्कर्वी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रातांधळेपणा. पुढील प्रश्न क्रमांक 15. वाहकातून वाहणारी विद्युतधारा 0.24 असून त्याच्या दोन टोकांमध्ये 24 व्होल्ट इतके विभवांतर प्रयुक्त केलेले असेल तर त्या वाहकाचा रोध किती असेल? पर्याय आहे ए
2.4 ओहम, बी 240 ओहम, सी 100 ओहम आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 100 ओहम. पुढील प्रश्न क्रमांक 16. ॲक्युपंक्चर या उपचार पद्धतीचा उगम आणि विकास खालीलपैकी कोणत्या देशामध्ये झाला? पर्याय आहे ए अमेरिका, बी चीन, सी जपान, डी न्यूझीलंड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी चीन. पुढील प्रश्न क्रमांक 17. पृथ्वीभोवतालच्या वातावरणातील ओझोनच्या थराला सर्वाधिक धोका कोणत्या वायूमुळे निर्माण झाला आहे? पर्याय आहे ए CH4, बी CO4, सी NO2 आणि डी CFC. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी CFC. पुढील प्रश्न क्रमांक 18. नकाशातील दिशादर्शक बाण कोणती दिशा दर्शवतो? पर्याय आहे ए उत्तर, बी पश्चिम, सी दक्षिण, डी पूर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर. पुढील प्रश्न क्रमांक 19. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता? पर्याय आहे ए शनी, बी बुध, सी शुक्र, डी गुरु. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शुक्र. सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह शुक्र आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20. हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी एकदा दिसतो? पर्याय आहे ए 76, बी 82, सी 80 आणि डी 84. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 76. हॅलेचा धूमकेतू दर 76 वर्षांनी एकदा दिसतो. पुढील प्रश्न क्रमांक 21. माझे गाव मला फार आवडते अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. पर्याय आहे ए नपुसकलिंग, बी पुल्लिंग, सी स्त्रीलिंग, डी यापैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नपुसकलिंग. पुढील प्रश्न क्रमांक 22. वरपिता मुलाच्या लग्नात तोऱ्यात वावरत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पर्याय आहे ए नाम, बी सर्वनाम, सी विशेषण, डी क्रियाविशेषण अव्यय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विशेषण. पुढील प्रश्न क्रमांक 23. विसर्ग हा एक टिंबटिंब वर्ण आहे. पर्याय आहे ए तालव्य, बी कंठ्य, सी ओष्ठ्य आणि डी दंततालव्य. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कंठ्य. पुढील प्रश्न क्रमांक 24. 9,000च्या 30%च्या 30% म्हणजे किती? पर्याय आहे ए 810, बी 243, सी 540 आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 810. विद्यार्थ्यांनी एक बाब ध्यानात घ्यावी की बुद्धिमत्ता आणि अंकगणित याकरिता वेगळे व्हिडिओ देण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी ते स्पष्टीकरण अभ्यासावे. पुढील प्रश्न क्रमांक 25. कर्निस्थ 144 अधिक कर्निस्थ 28 अधिक कर्निस्थ 46 अधिक कर्निस्थ 324 अधिक 19 बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय आहे ए 12, बी 11, सी 13 आणि डी 14. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 13. पुढील प्रश्न क्रमांक 26. 7,218चे 2/9 बरोबर किती? पर्याय आहे ए 1,616, बी 1,604, सी 1,661 आणि डी 6,161. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1,604. पुढील प्रश्न क्रमांक 27. प्रश्न आहे 50 व्यक्तींनी एकमेकांना हस्तांदोलन केले तर एकूण किती वेळेस हस्तांदोलन होईल? पर्याय आहे ए
2249, बी 245, सी 2450 आणि डी 1225. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 1225. पुढील प्रश्न क्रमांक 28. 2 गुणिले 3 अधिक कंसात 35 भागिले 7 गुणिले 5 कंस पूर्ण 7 अधिक 1 बरोबर प्रश्नचिन्ह. पर्याय आहे ए 182, बी 242, सी 14 आणि डी 162. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 182. पुढील प्रश्न क्रमांक 29. ज्याच्या हाती ससा तो पारधी यामध्ये आलेली सर्वनामे कोणत्या प्रकारची आहेत? पर्याय आहे ए सामान्य, बी संबंधी व सामान्य, सी संबंधी व दर्शक आणि डी पुरुषवाचक सर्वनामे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संबंधी व दर्शक. पुढील प्रश्न क्रमांक 30. कटक या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. पर्याय आहे ए सैन्य, बी स्वेद, सी कष्टी आणि डी कठीण. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सैन्य. पुढील प्रश्न क्रमांक 31. खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा. पर्याय आहे ए कनिष्ठ, बी कनिष्ठ, सी कनिष्ठ आणि डी कनिष्ठ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी कनिष्ठ. पुढील प्रश्न क्रमांक 32. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दांची जोडी ओळखा. पर्याय आहे ए आश्चर्य विरुद्ध विस्मय, बी इरसाल विरुद्ध वेचक, सी संकुचित विरुद्ध व्यापक आणि डी दानव विरुद्ध असुर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी संकुचित विरुद्ध व्यापक. पुढील प्रश्न क्रमांक 33. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला टिंबटिंब म्हणतात. पर्याय आहे ए साधित शब्द, बी सामान्य रूप, सी संयुक्त व्यंजन आणि डी संधी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सामान्य रूप. विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय लागून तयार झालेल्या नामाच्या रूपाला सामान्य रूप असे म्हणतात. पुढील प्रश्न क्रमांक 34. मुंबईहून बाबांचे पत्र आले अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा. पर्याय आहे ए पंचमी, बी संबोधन, सी प्रथमा आणि डी सप्तमी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पंचमी. पुढील प्रश्न क्रमांक 35. विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखविण्यासाठी कोणते चिन्ह येते? पर्याय आहे ए स्वल्पविराम, बी अवतरण चिन्ह, सी पूर्णविराम, डी उद्गार चिन्ह. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी पूर्णविराम. पुढील प्रश्न क्रमांक 36. आमच्या अंगणात रोज फेरीवाला येत होता वाक्याचा काळ ओळखा. पर्याय आहे ए रीती भूतकाळ, बी अपूर्ण भूतकाळ, सी पूर्ण भूतकाळ आणि डी साधा भूतकाळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अपूर्ण भूतकाळ. पुढील प्रश्न क्रमांक 37. गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवितात. शिकवितात या क्रियापदाचा प्रकार ओळखा. पर्याय आहे ए गौण, बी अकर्मक, सी उभयविध, डी द्विकर्मक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी द्विकर्मक. पुढील प्रश्न क्रमांक 38. वाक्यात दर्शवलेल्या क्रियेला प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे जबाबदार नामपदबंधास काय म्हणतात? पर्याय आहे ए कर्ता, बी क्रियापद, सी कर्मपूरक, डी कर्म. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कर्ता. पुढील प्रश्न क्रमांक 39. किती मौज दिसे ही पहा तरी हे विमान फिरते अधांतरी. हे उदाहरण खालीलपैकी कोणत्या वृत्ताचे आहे ते ओळखा. पर्याय आहे ए साकी, बी फटका, सी प्रणयप्रभा, डी जीवनलहरी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रणयप्रभा.
पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 40. खाई त्याला खवखवे या म्हणीच्या विरुद्ध अर्थाची म्हण ओळखा. पर्याय आहे ए. कर नाही त्याला डर कशाला. बी. चोराच्या मनात चांदणे. सी. ज्याच्या हाती ससा तो पारधी. आणि डी. गर्वाचे घर खाली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. कर नाही त्याला डर कशाला. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 41. देवासमोर सतत तेवत असणारा दिवा या शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द कोणता. पर्याय आहे ए. पंचारती. बी. समई. सी. निरंजन. डी. नंदादीप. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. नंदादीप. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 42. सर्वच लोक बोलू लागले की कोणीच ऐकत नाही वाक्याचा अलंकार ओळखा. पर्याय आहे ए. असंगती. बी. व्याजस्तुती. सी. विरोधाभास. आणि डी. पर्यायोक्त. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. विरोधाभास. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 43. दीपाचा चुलत सासरा म्हणजे देवमाणूस आहे. अधोरेखित शब्द हा कोणत्या समासाचे उदाहरण आहे. पर्याय आहे ए. समाहार द्वंद्व समास. बी. मध्यम पदलोपी समास. सी. वैकल्पिक द्वंद्व समास. डी. इतरेतर द्वंद्व समास. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. मध्यम पदलोपी समास. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 44. पुढीलपैकी कोणता शब्द परभाषीय आहे. पर्याय आहे ए. तुरुंग. बी. दगड. सी. डोंगर. डी. ओसरे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. तुरुंग. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 45. चूप. एकही अक्षर बोलू नकोस. अधोरेखित केवळ प्रयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा. पर्याय आहे ए. तिरस्कारदर्शक. बी. विरोधदर्शक. सी. मौनदर्शक. आणि डी. संबोधनदर्शक. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मौनदर्शक. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 46. प्रश्न आहे एक गाडी 5 तासात 400 किलोमीटर पुढे जाते तर त्याच वेगात ती गाडी 7 तासात किती किलोमीटर अंतर पुढे जाईल. पर्याय आहे ए. 540. बी. 560. सी. 580. डी. 520. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. 560. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 47. एका व्यक्तीचा जन्म सोमवार दिनांक 1 जानेवारी 2004 रोजी झाला तर त्याचा पहिला वाढदिवस कोणत्या वारी येईल. पर्याय आहे ए. गुरुवार. बी. मंगळवार. सी. शनिवार. आणि डी. बुधवार. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. बुधवार. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 48. प्रश्न आहे सुयशने 2.5 किलोग्रॅम आणि आशिषने 3.5 किलोग्रॅम साखर 32 रुपये प्रति किलो प्रमाणे आणली तर दोघांनी मिळून आणलेल्या साखरेची किंमत किती. पर्याय आहे ए. 192 रुपये. बी. 1602 रुपये. सी. 176 रुपये. आणि डी. 208 रुपये. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 192 रुपये. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 49. 12.34 वजा 2.34 वजा 2.43 बरोबर किती. पर्याय आहे ए. 7.475. बी. 7.575. सी. 7.57. डी. 75.7. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. 7.57. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 50. पुरुष बरोबर स्त्री तर उंट बरोबर काय. या पर्याय आहे ए. सांडणी. बी. लांडोर. सी. उंटीन. डी. उंटणी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. सांडणी. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची जोडी ओळखा. पर्याय आहे ए. क्षय विरुद्ध ऱ्हास. बी. सुज्ञ विरुद्ध ज्ञानी. सी. कांचन विरुद्ध हेम. डी. कृषी विरुद्ध स्थूल. या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय क्रमांक डी कृष विरुद्ध स्थूल. पुढील प्रश्न क्रमांक 52. कर्तरी प्रयोगात टिंबटिंब आपली हुकूमत चालवितो. पर्याय आहे ए लिंग, बी वचन, सी कर्ता, डी कर्म. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी कर्ता. पुढील प्रश्न क्रमांक 53. प्रश्न आहे अहि या शब्दाला समानार्थी शब्द कोणता आहे? पर्याय आहे ए पुष्कळ, बी सर्प, सी सौभाग्य, डी क्षीण. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्प. पुढील प्रश्न क्रमांक 54. राईचा पर्वत करणे या वाक्प्रयोगाचा अर्थ कोणता आहे? पर्याय आहे ए अतिशयोक्ती करणे, बी त्रास देणे, सी अर्थ नसणे, डी भाग्यवंत होणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अतिशयोक्ती करणे. पुढील प्रश्न क्रमांक 55. खालीलपैकी कोणते व्यंजन मृदू आहे? पर्याय आहे ए स, बी ट, सी झ, डी क. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी झ. पुढील प्रश्न क्रमांक 56. दशादशे 10 दराने 2 वर्षांचे 1000 रुपयाचे सरळ व्याज किती? पर्याय आहे ए 100 रुपये, बी 200 रुपये, सी 300 रुपये, डी 400 रुपये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 200 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 57. जर बॉक्स बरोबर 21524 तर जॅक बरोबर काय? पर्याय आहे ए 10 14 12, बी 12 14 11, सी 09 11 01, डी 10 13 11. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 10 13 11. पुढील प्रश्न क्रमांक 58. क ग च य न प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारे वर्ण आपणास शोधायचं आहे. पर्याय आहे ए प, बी ध, सी न आणि डी फ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए प. पुढील प्रश्न क्रमांक 59. ए बी बी, बी सी डी डी, सी डी ई एफ एफ, डी ई एफ जी एच एच आणि प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारं पद ओळखायचं आहे. पर्याय आहे ए डी ई एफ जी एच आय जे जे, बी ई एफ जी एच आय, सी ई एफ जी एच आय जे जे, डी ई एफ जी एच आय आय. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ई एफ जी एच आय जे जे. पुढील प्रश्न क्रमांक 60. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती? 46 56 67 80 88 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय आहे ए 104, बी 99, सी 100 आणि डी 106. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 104. पुढील प्रश्न क्रमांक 61. खालील अंकमालिकेत ज्या 3च्या नंतर 5 आहे पण आधी 2 नाही असे 3 किती आहेत? ही विद्यार्थ्यांनी अंकमालिका अभ्यासावी. पर्याय आहे ए 2, बी 3, सी 5 आणि डी 4. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 4. पुढील प्रश्न क्रमांक 62. प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने कोणता गट येईल? AD 5, EH 13, IL 21, MP 29 आणि प्रश्नचिन्ह. पर्याय आहे ए TW 36, B RT 37, C QT 37 आणि D SO 35. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C QT 37. पुढील प्रश्न क्रमांक 63. एका वस्तूची किंमत प्रथम 30% कमी झाली व नंतर 20% वाढली
तर त्यास फायदा किंवा तोटा मिळून एकूण किती रुपये होतील? पर्याय आहे ए 4, बी 16, सी 12 आणि डी 8. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 16. पुढील प्रश्न क्रमांक 64. 1000 रुपयांच्या 15 नोटा, 100 रुपयांच्या 12 नोटा, 10 रुपयांच्या 8 नोटा व 1 रुपयाची 5 नाणी मिळून एकूण किती रुपये होतील? पर्याय आहे ए 16,285 रुपये, बी 16,185 रुपये, सी 15,185 रुपये, डी 16,885 रुपये. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 16,285 रुपये. पुढील प्रश्न क्रमांक 65. 3,573 या संख्येला कोणत्या संख्येने पूर्ण भाग जाईल? पर्याय आहे ए 4, बी 5, सी 9 आणि डी 11. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 9. पुढील प्रश्न क्रमांक 66. 1 किलोमीटर म्हणजे किती सेंटीमीटर? पर्याय आहे ए 1000, बी 1,00,000, सी 10,000 आणि डी 1 कोटी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 1,00,000. पुढील प्रश्न क्रमांक 67. माझ्याकडे 2 रुपये, 5 रुपये व 10 रुपये किमतीच्या समान नोटा आहेत. त्यांची बेरीज 102 रुपये आहे. तर माझ्याजवळ प्रत्येक किमतीच्या नोटा किती आहेत? पर्याय आहे ए 5, बी 7, सी 8 आणि डी 6. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6. पुढील प्रश्न क्रमांक 68. पदावलीच्या जोडीमधील चौकटीत योग्य चिन्ह कोणते येईल? 9+8 चौकट 30/2. पर्याय आहे ए पेक्षा मोठे, बी बरोबर, सी पेक्षा लहान आणि डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पेक्षा मोठे. पुढील प्रश्न क्रमांक 69. खालीलपैकी काय इतर तिन्हीहून वेगळे आहे? पर्याय आहे ए अश्विनी, बी हस्त, सी आषाढ आणि डी रोहिणी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी आषाढ. पुढील प्रश्न क्रमांक 70. एक काम 6 व्यक्ती रोज 8 तास काम करून 63 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 7 व्यक्ती रोज 6 तास काम करून किती दिवसात पूर्ण करतील? पर्याय आहे ए 72, बी 80, सी 60, डी 90. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 72. पुढील प्रश्न क्रमांक 71. सुभाषचे घड्याळ एका दिवसात 10 मिनिटे पुढे जाते तर रोहितचे घड्याळ दर तासाला 1 मिनिट मागे पडते. दोघांनी सकाळी 9 वाजता बरोबर घड्याळ लावले तर रात्री 9 वाजता सुभाषचे घड्याळ रोहितच्या घड्याळापेक्षा किती मिनिटे पुढे असेल? पर्याय आहे ए 22 मिनिटे, बी 12 मिनिटे, सी 15 मिनिटे, डी 17 मिनिटे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 17 मिनिटे. पुढील प्रश्न क्रमांक 72. प्रश्न आहे 6,785 अधिक 321 अधिक 4,370 बरोबर किती? पर्याय आहे ए 10,466, बी 10,486, सी 11,476 आणि डी 10,746. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 11,476. पुढील प्रश्न क्रमांक 73. जयप्रकाश बरोबर प्रकाशच तर धवलगिरी बरोबर काय? पर्याय आहे ए लवदगिरी, बी लगीवरीध, सी लगीवधरी, डी गिलरीवध. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी लगीवरीध. पुढील प्रश्न क्रमांक 74. 221 ते 230 या संख्यांची बेरीज किती येईल? पर्याय आहे ए
2255, बी 3255, सी 4225 आणि डी 5225. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 2255. पुढील प्रश्न क्रमांक 75. एक वस्तू 8% नफा घेऊन 4860 रुपयाला विकली तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? पर्याय आहे ए 3500, बी 4000, सी 4500, डी 3000. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी 4500. पुढील प्रश्न क्रमांक 76. खालीलपैकी कोणत्या शहराला इंद्राची नगरी या नावाने ओळखले जाते? पर्याय आहे ए अकोला, बी अमरावती, सी नागपूर आणि डी वर्धा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमरावती. पुढील प्रश्न क्रमांक 77. प्रश्न आहे पांढरे लिलीचे फूल हे टिंबटिंब या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. पर्याय आहे ए इंग्लंड, बी ऑस्ट्रेलिया, सी इजिप्त आणि डी इटली. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इटली. पांढरे लिलीचे फूल हे इटली या देशाचे राष्ट्रचिन्ह आहे. पुढील प्रश्न क्रमांक 78. टिंबटिंब हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. पर्याय आहे ए सामवेद, बी अथर्ववेद, सी यजुर्वेद आणि डी ऋग्वेद. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सामवेद हा भारतीय संगीताचा पाया मानला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 79. बालगंधर्व यांचे खरे नाव काय होते? पर्याय आहे ए मास गोळवलकर, बी गोपाळ हरी देशमुख, सी नारायण श्रीपाद राजहंस, डी सी राजगोपालाचारी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व यांचे खरे नाव होते. पुढील प्रश्न क्रमांक 80. प्रश्न आहे केंद्र शासनास सर्वप्रथम त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेची शिफारस खालीलपैकी कोणत्या समितीने केली? पर्याय आहे ए बलवंतराय मेहता समिती, बी वसंतराव नाईक समिती, सी अशोक मेहता समिती, डी ल ना बोंगेरवार समिती. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए बलवंतराव मेहता समिती. पुढील प्रश्न क्रमांक 81. जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष कोण असतात? पर्याय आहे ए विभागीय आयुक्त, बी जिल्हाधिकारी, सी तहसीलदार, डी पालकमंत्री. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पालकमंत्री हे जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष असतात. पुढील प्रश्न क्रमांक 82. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे? पर्याय आहे ए ओडिशा, बी कर्नाटक, सी तमिळनाडू, डी केरळ. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तमिळनाडू. भरतनाट्यम हा नृत्य प्रकार तमिळनाडू राज्याचा सांस्कृतिक वारसा आहे. पुढील प्रश्न क्रमांक 83. खालीलपैकी कोणते नगदी पीक नाही? पर्याय आहे ए कापूस, बी गहू, सी ऊस, डी हळद. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी गहू हे नगदी पीक नाही. पुढील प्रश्न क्रमांक 84. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय आहे ए चंद्रपूर, बी नागपूर, सी अमरावती, डी गोंदिया. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए चंद्रपूर. ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 85. सन 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा कोणत्या समाजसुधारकाने सुरू केली? पर्याय आहे ए पंडिता रमाबाई, बी जगन्नाथ शंकर शेठ, सी महात्मा फुले, डी सावित्रीबाई फुले. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी महात्मा फुले यांनी 1848 मध्ये पुण्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. पुढील प्रश्न क्रमांक 86. खालीलपैकी कोणता दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो?
पर्याय आहे ए 26 जानेवारी, बी 24 एप्रिल, सी 2 ऑक्टोबर आणि डी 15 ऑगस्ट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी 24 एप्रिल. हा दिवस पंचायत राज दिन म्हणून साजरा केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 87. प्रशासकीयदृष्ट्या महाराष्ट्राचे टिंबटिंब प्रशासकीय विभागात विभाजन करण्यात आले आहे. पर्याय आहे ए 4, बी 5, सी 7 आणि डी 6. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 6. प्रशासकीयदृष्ट्या महाराष्ट्राचे 6 प्रशासकीय विभागात विभाजन करण्यात आले आहे. पुढील प्रश्न क्रमांक 88. इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाचे भारतात सर्वप्रथम कोणत्या बंदरात आगमन झाले? पर्याय आहे ए कालिकत, बी कन्नानोर, सी कोची, डी गोवा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए कालिकत. या बंदरामध्ये इसवी सन 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामाचे भारतात सर्वप्रथम आगमन झाले. पुढील प्रश्न क्रमांक 89. गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय आहे ए संत तुकाराम, बी संत एकनाथ, सी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, डी संत नामदेव. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी गावाचा विकास कसा साधावा हे लोकांना समजावून देण्यासाठी ग्रामगीता हा ग्रंथ लिहिला. पुढील प्रश्न क्रमांक 90. विदर्भात कोणत्या नदीचे खोरे आढळते? पर्याय आहे ए वर्धा वैनगंगा, बी गोदावरी, सी तापी, डी कृष्णा. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वर्धा वैनगंगा. विदर्भात वर्धा वैनगंगा नदीचे खोरे आढळते. पुढील प्रश्न क्रमांक 91. मूळ रेखावृत्त कोणत्या देशातून जाते? पर्याय आहे ए ब्राझील, बी जर्मनी, सी फ्रान्स आणि डी इंग्लंड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी इंग्लंड. मूळ रेखावृत्त इंग्लंड या देशातून जाते. पुढील प्रश्न क्रमांक 92. टिंबटिंब यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. पर्याय आहे ए सुंदरलाल बहुगुणा, बी जे.पी. नाईक, सी नारायण मेघाजी लोखंडे आणि डी मृणाल गोरे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नारायण मेघाजी लोखंडे. यांच्या प्रयत्नामुळे 1 जानेवारी 1882 पासून गिरणी कामगारांना आठवड्यातून 1 दिवस रविवारी सुट्टी देण्यात यावी असा निर्णय झाला. पुढील प्रश्न क्रमांक 93. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार टिंबटिंब येथे आहे. पर्याय आहे ए कोलकाता, बी नवी दिल्ली, सी हैदराबाद, डी पुणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी नवी दिल्ली. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. पुढील प्रश्न क्रमांक 94. भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये कोणत्या 2 ठिकाणांदरम्यान धावली? पर्याय आहे ए मुंबई ठाणे, बी ठाणे कल्याण, सी मुंबई कल्याण, डी यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मुंबई ठाणे. भारतातील पहिली रेल्वे 1853 मध्ये मुंबई ठाणे या 2 ठिकाणांदरम्यान धावली. पुढील प्रश्न क्रमांक 95. खालीलपैकी कोणती पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे? पर्याय आहे ए अरवली, बी निलगिरी, सी काराकोरम, डी सातपुडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी काराकोरम. ही पर्वतरांग जगातील सर्वोच्च पर्वतरांग आहे. पुढील प्रश्न क्रमांक 96. कोटोपॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? पर्याय आहे ए मेक्सिको, बी इक्वेडोर, सी चिली, डी रशिया. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी इक्वेडोर. कोटोपॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी
इक्वेडोर या देशात आहे. पुढील प्रश्न क्रमांक 97. राज्य निर्मित होण्याचा योग्य क्रम ओळखा. पर्याय आहे ए. छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड, तेलंगणा. बी. छत्तीसगड, तेलंगणा, उत्तराखंड, झारखंड. सी. झारखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, तेलंगणा. आणि डी. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, तेलंगणा. पुढील प्रश्न क्रमांक 98. 56 गुणिले 72 भागिले 98 अधिक 14 वजा 4 बरोबर किती? पर्याय आहे ए. 12, बी. 10, सी. 11 आणि डी. 13. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. 12. पुढील प्रश्न क्रमांक 99. वेरूळ येथील कैलास मंदिर खालीलपैकी कोणत्या वंशाच्या राजकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे? पर्याय आहे ए. चोळ, बी. चालुक्य, सी. राष्ट्रकूट आणि डी. परिहार. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. राष्ट्रकूट. या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात वेरूळ येथील कैलास मंदिर निर्माण केले आहे. पुढील शेवटचा आणि अखेरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 100. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? पर्याय आहे ए. हंगेरी, बी. बल्गेरिया, सी. स्पेन आणि डी. पोलंड. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. हंगेरी. बुडापेस्ट हंगेरी या देशाची राजधानी आहे. अशा प्रकारे या प्रश्नमालिकेतील आपण 100 प्रश्न पूर्ण केलेले आहेत. आशा आहे की विद्यार्थ्यांना ही प्रश्नमालिका निश्चितपणे आवडली असेल. या पद्धतीचेच व्हिडिओ आपणास पुन्हा मिळण्याकरता आपल्या सत्यम संकुल या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आवडल्यास नक्की कमेंट करा. तोपर्यंत जय भारत.